मनोज जरांगेंच्या आंदोलनाची एसआयटी चौकशी होणार. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे आदेश. जरांगेंचा बोलविता धनी कोण हे शोधणार. फडणवीसांचा इशारा. कर नाही त्याला डर कशाला. एसआयटी चौकशीच्या आदेशावर जरांगेंची प्रतिक्रिया. चौकशी एकतर्फी नको, सगळ्यांची करा. जरांगेंची मागणी. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री जबाबदार व्यक्ती, त्यांनी केलेले आरोप पोरकटपणाचे. शरद पवारांचा हल्लाबोल. तर जरांगेंसोबत माझा काडीमात्र संवाद नाही, आमचे कॉल रेकॉर्ड तपासा. शरद पवारांचं आव्हान. राजेश टोपेंच्या कारखान्यावर जरांगेंच्या आंदोलनाचं षडयंत्र रचण्यात आलं. दरेकरांचा आरोप. तर 1% दोषी आढळल्यास राजकारणातून संन्यास घेईन. राजेश टोपेंचं स्पष्टीकरण. मराठा आरक्षणाच्या अंमलबजावणीला सुरुवात. 26 फेब्रुवारीपासून राज्यात मराठा आरक्षण लागू. मराठा समाजाला नोकरी शिक्षणात फायदा होणार. मुख्यमंत्र्यांचं आश्वासन. राज्याच्या 2024-25 वर्षाच्या एकूण खर्चाकरता अंतरिम अर्थसंकल्प अजित पवारांकडून सादर. अर्थसंकल्पात 6,522 कोटींची तरतूद. अयोध्या श्रीनगरमध्ये महाराष्ट्र भवन बांधणार. अजित पवारांची अर्थसंकल्पात घोषणा. यंदाचा अर्थसंकल्प म्हणजे कंत्राटदार जोमात आणि शेतकरी कोमात. उद्धव ठाकरेंची सडकून टीका. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचंही ठाकरेंना प्रत्युत्तर. अशोक चव्हाणांनंतर मराठवाड्यात काँग्रेसला पुन्हा धक्का. माजी मंत्री बसवराज पाटील यांचा भाजपमध्ये प्रवेश. पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांना 2 वर्षांची मुदतवाढ. आता 2026 पर्यंत रश्मी शुक्ला यांचा पोलीस महासंचालक म्हणून कार्यकाळ. पुण्यातले मनसे नेते वसंत मोरेंनी घेतली शरद पवारांची भेट. पवारांची आढावा बैठक सुरू असतानाच मोरे पोहोचल्यानं अनेकांच्या भोवया उंचावल्या. सलग 3ऱ्या दिवशी राज्यामध्ये अवकाळीसह गारपीट. बुलडाणा, छत्रपती संभाजीनगरसह नाशिकमध्येही पाऊस. अवकाळीमुळे पिकांना फटका. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.